चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरमधील पहिला महिना असून तो अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। याच महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला हिंदू नववर्षाची सुरुवात होते। याच दिवशी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात होते। गुढीपाडवा हा विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, जी विजय आणि शुभत्वाचे प्रतीक मानली जाते। गुढी म्हणजे विजयध्वज, तर पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी। या सणाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत। असे मानले जाते की शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या मदतीने शत्रूंवर विजय मिळवला, त्यामुळे याच दिवशी शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला। पौराणिक कथांनुसार ब्रह्माजींनी या दिवशी विश्वाची निर्मिती केली, तसेच या दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली असे मानले जाते। एका कथेप्रमाणे भगवान श्रीरामाने राक्षस बळीचा वध करून दक्षिण भारतातील लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले, तेव्हा लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी विजयाचा झेंडा म्हणजेच गुढी उभारली। चैत्र नवरात्रीचा पहिला दिवसही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। याच दिवशी आदिशक्तीचे प्रकटीकरण झाले, तसेच गणितज्ञ भास्कराचार्य यांनी पंचांगाची निर्मिती केली। त्यामुळे गुढीपाडवा हा फक्त सण नसून नवीन सुरुवात, विजय आणि आनंदाचे प्रतीक आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक परंपरा पाळल्या जातात। घराची स्वच्छता व सजावट केली जाते। गोडधोड पदार्थ, विशेषतः श्रीखंड आणि पुरणपोळी खाल्ली जाते। तसेच नवीन उपक्रम सुरू करणे शुभ मानले जाते। हा दिवस सकारात्मकतेचा आणि आनंदाचा संदेश देतो, त्यामुळे नव्या संकल्पांसह सण साजरा करावा।